Sundar Vilobnia Trophy. Such a beautiful organization, no doubt. Very good afternoon to all of you present. Fabulous atmosphere for the cricket. Birds are flying in there. Such a rushing and cheering crowd. Plenty of flag, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. You are watching Fabulous Journey of Jadavgarh Trophy 2021. Welcome all of you. Very good afternoon to. मग कालच या संघाने मात्र फार मोठा विजय प्रस्थापित केला. 48 संघावरती मात करून ह्या संघाने मात्र शिरडोन संघ काल मात्र विजयाची पताका त्यानं निश्चित मिरवली. कारण ह्या संघानं मागच्या 5 वर्षात खाडी चषकामध्ये कधीही पदार्पण केलं होतं. मात्र काल मोठ्या मोठ्या संघाला धक्का देत मात्र शिरडोन संघाने जो विजय प्राप्त केलाय तो याची देही याची डोला आणि इतिहासाच्या पानावरती एक वेगळी लेखणीतनं आपली त्यांनी कहाणी लिहिली. त्या शिरडोन संघाला शिरडोन संघाचं आम्ही अभिनंदन करतोय आणि आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय. एका बाजूला आपण पाहतो सचिनला पाहतोय. सचिन पाटील एक जबरदस्त मागच्या काही वर्षांमध्ये एंटरटेनमेंट केलंय. संघाला सावरत असताना नागाव संघाच्या माध्यमातून लीड करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिरडोन संघाला लीड करत असताना भरत पाटील. कारण ह्या संघानं काल भरत पाटीलला ट्रॉफी सुपूर्द केली. किती चांगला क्षण होता. काल तुम्ही खाडी चषकाचं आयोजन पाहिलं असेल आणि काल सांगता समारंभ झाले. यावेळी आपण सामना करू 4 षटकांचा सामना. द मॅच विल बी 4 overs. यू विल हॅव ओनली 1 पॉवर प्ले. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड क्रिकेट. आमच्या स्पर्धेचे सर्वस्व, आमचे आधारस्तंभ, आमचे शिल्पकार आणि आमच्या पाठीशी सातत्याने राहणारे आमचे जनार्दन पांडुरंग पाटील उर्फ आमचे भाऊ, आमचे संवेद. त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये कुठेही आम्हाला भीती नाहीये हे आम्ही निश्चित सांगू शकतो. नाव बॅक टू क्रिकेट. फलंदाज होत असताना पहिला चेंडू ड्राईव्ह केला स्वीपच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होता. बॅकक्लिप खूप मागे घेतली होती फलंदाजानं आणि मागच्या काही वर्षांमध्ये आपण जे आमूलाग्र बदल पाहिले क्रिकेटच्या माध्यमातून याचं जिवंत उदाहरण. कारण हे फटके फक्त आपण आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये पाहत असायचो. मात्र आता हे फटके तुम्हाला टेनिस विश्वामध्ये पाहायला मिळतात. याचा अर्थ टेनिस विश्वाची उंची किती वाढली, याचा स्टँडर्ड किती वाढलाय, याचा ग्लॅमर किती वाढलाय, याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते. स्टॅकनला फलंदाज डावकुरा, अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रोहित पाटील. इज अ टेरिफिक प्लेअर ऑफ द टेनिस क्रिकेट बॉल फ्रॉम नागाव ओर द विकेट. बॅकफुटला जाऊन आता मात्र जागा बनवली. खूप चांगला फटका ग्लान्सच्या माध्यमातून चेंडू आउट ऑफ पार. दॅट्स अ ह्यूज सिक्स. मध्ये या फलंदाजाने 4 चेंडूमध्ये 4 लगातार षटकार मारले होते. तोच हा फलंदाज. म्हणून मी सुनील आताच म्हटलं इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समॅन ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. आय हॅव सीन लॉट ऑफ टाइम. इज अ फॅबुलस परफॉर्मन्स नो डाऊट. आणि तो परफॉर्मन्स दाखवत असताना बॅकफुटला गेला जागा म्हणून शॉटसाठी शॉट ऑफ प्लेन चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्याचं काय एक्झिक्युशन केलं त्यानं जबरदस्त एक्झिक्यूट करत असताना. दॅट्स अ सिक्स. पहिला चेंडू निर्धार, दुसऱ्या षटकार. लगेच शिरडोन संघ झोपेत अक्षरशः जागा झालाय. कारण या फलंदाजाला कसं सावरावं कसं आवरावं यासाठी मात्र रणनीती तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्यानं आमच्या रोंजन गावच्या विकासासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. असं म्हणतात की चंदनासारखं झिजणं आणि लोकांसाठी झिजणं हे आमचं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जनार्दन पांडुरंग पाटील, माजी सरपंच आणि संचालक दी पनवेल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. मागच्या काही वर्षांमध्ये भाऊनं जे काम केले ते मात्र अविस्मरणीय असणार आहे. भाऊ तुमच्या कामाला तोडच नाही का रोंजन गावामध्ये पाण्याची सुविधा नव्हती आम्हाला आणि सिडकोच्या माध्यमातून सिडकोच्या मार्फत मागच्या 5 वर्षामध्ये तो आढावा घेत सिडकोचा पाठपुरावा करत आमच्या गावामध्ये पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आम्ही जनार्दन पांडुरंग पाटील भाऊ यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. ना बॅक टू क्रिकेट. अत्यंत घातक फलंदाज स्टाकेनला रोहितला आपण पाहतोय. यावेळी चेंडू या चेंडूला जाऊ दिला. ही लेट द बॉल गो फॉर विकेट कीपर. त्याला माहिती होतं की चेंडूची लेंथ लाईन थोडीशी चुकीची आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारे चेंडूची छेडखाणी करत नाहीये आणि मागच्या 2 चेंडूवरती आपण तब्बल 7 धाव होताना पाहिले आहेत. 105 हुतात्म्याचं बलिदान दिलेलं माती, त्या मातीचं मात्र आता त्यानं निश्चित ती माती हाताला मळली म्हणजे ग्रीप अजून मजबूत केली. बघायचं ते बळ त्याला मिळणार का. 105 हुतात्म्याचं बलिदान आपल्या महाराष्ट्रासाठी. ओ लावली डिलिव्हरी, सूप ऑफ डिलिव्हरी झाले. मात्र आता अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण आणि ज्याबद्दल ग्लान्स करतोय फलंदाज त्याबद्दल तुम्हाला पाहायला मिळतो की त्याला ऑन साइडला हा चेंडू खेळायचा होता. आणि आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे वकील साहेब यांचे आगमन झालंय. मोस्ट वेलकम. मोस्ट वेलकम अमित सर. मोस्ट वेलकम. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती. एक एज्युकेटेड व्यक्तिमत्व, जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे अमित सरांचं आगमन होतंय. वेलकम अमित सर. तुमचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. व्हेरी गुड आफ्टरनून अँड वेलकम. आमचे देवजी भाई पटेल यांचे
राईट हँड म्हटलं तरी वावगं नाहीये. संपूर्ण बिझनेस सांभाळताना ते आमच्या मंचावरती येत असताना आपल्या वेळात वेळ काढून दिलेला वेळ त्याबद्दल थँक्स अलॉट अमित सर. बघायचं की त्या पटाकाच्या आतिषबाजीनं सत्कार झाला. ड्राईव्ह केला चेंडूला बॅकफुटला जाऊन खूप चांगलं सदक्षण, मात्र चेंडूला उचलू शकला त्या वेगानं. आविष्कार तिथे होता. आविष्कारनं कालमध्ये खूप चांगला आविष्कार केला खाडीच्या मैदानावरती. तो आविष्कार चेंडूला बॅकअप देत असताना एक धावसंख्या. आणि मागच्या काही चेंडूंवरती आपण पाहिलं प्रितेश पाटीलला नॉन स्ट्राईकला होता, आता मात्र तो स्ट्राईकला येतोय. बघायचं किती धावा येतील. पहिले षटक सुरू असताना पहिल्या षटकामध्ये आपण एक षटकार, 2 डॉट, एक वाईट, एक सिंगल, पहिली एकूण धावा धापलकावरती 8 धावा आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पातक्षणी प्रेमात पडायची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. लक्झरी ग्रेनेज, प्लेंच ऑफ फ्लॅग, प्लेंच ऑफ कलर. व्हाट अ फॅबुलस atmosphere for the cricket and very good afternoon to all our present here. जयदुर्गा ट्रॉफी 2021 ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. सातत्याने प्रेक्षकांची गर्दी वाढताना तुम्हाला पाहायला मिळते. एक उंबरपाड्याचं ऐतिहासिक मैदान. याच मैदानावरती भरपूर स्पर्धा होतात. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं शिवाजीच्या माध्यमातून धरणा ट्रॉफी झाली, याच मध्ये छत्रपती ट्रॉफी झाली, याच मैदानावर आपण पाहतो नारायण शेठ स्मृती ट्रॉफी किरवलीच्या माध्यमातून होते. हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती भरपूर ट्रॉफ्या होतात. राऊंड विकेट. ओ ग्रेट एक्झिक्युटिव्ह जज करता पॉइंटचा फार पुढे सरकला बेगाना. महेश चेंडू खाली बॅकअप देत असताना थोडंसं स्वतःला सावरलं त्यानं आणि फलंदाज मात्र बाद होते. पहिला बिग ब्लो, पहिला धक्का. थँक्यू डीजे. जबरदस्त आपण डीजे ऐकतो. आमचे राहुल धरणा कॅम्प मधले मागच्या काही वर्षांमध्ये त्यांनी चांगली इम्प्रूव्हमेंट केली. कारण आता क्रिकेटच्या सोबत तुम्हाला संगीताची देखील तेवढीच गरज भासते. कारण एखादा सामना बोरिंग असला किंवा सामन्यामध्ये वातावरण निर्मिती करायची असेल तर डीजेचा फार मोठा रोल असतो. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. व्हेरी गुड जॉब, कीप इट अप अँड कीप गोइंग. पहिला धक्का दिला मैदानावरती, शून्यावरती बाद झालाय. ही हॅज गॉन, इज गॉन फॉर डक. काही करू शकला नाही, संघासाठी तळमळ होती त्याची, मात्र नाही जमलं. नवीन फलंदाज देत असताना बंटी पाटील एक जबरदस्त फलंदाज टाकायला येतो तो रोहित पाटील. रोहितनं मागच्या षटकामध्ये एंटरटेनमेंट केलंय, प्रेक्षकांची मात्र मन जिंकलेत. गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असताना वेकला आपण पाहतोय. गुड बॉलिंग वेक, खूप चांगला कमबॅक केलाय मागच्या काही चेंडूंवरती. ओव्हर द विकेट. ओ लावली डिलिव्हरी, तेवढा चांगला एक्झिक्युटिव्ह. फक्त चेंडूला दिनेश चेंडू खाली येत असताना बॅकवर्ड स्क्वेअर ग्रेझनला कव्हर करते. फक्त सिंगल स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. अंदाज सेकंड धापलकावरती आम्हाला संभाजी सांगत असताना एकूण 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज येत असताना आशिषला आपण बघू शकाल. सबस्टिट्यूट प्लेअर केला इथे. आशिषला मैदानावरती यावेळी पाचन करण्यात आले. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. दुपारची ठीक 3:19 मिनिटं होतात. मैदानावरती तापमान आपण पाहिलं तर 24 सेल्सिअस. गुलाबी थंडी जाणवते. आणि सुनील असं वाटतं की मैदानावरती आल्यानंतर असं वाटतं की आपण इंग्लंडला आलो की काय. लॉर्डच्या मैदानावरती जे ऐतिहासिक मैदान आहे ज्यामध्ये आपण हे डोंगर पाहतोय, ज्यामध्ये ऍटमॉस्फिअर पाहतोय आणि ज्यामध्ये थंडगार वातावरण पाहतोय, असं वाटतं की इंग्लंडला आल्यासारखं वाटतंय. खूप सुंदर ऍटमॉस्फिअर. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आयोजकांचं. अप्रतिम मेहनत केली या आमच्या जयदुर्गा क्रिकेट संघाच्या सर्व टॅलेंटर आणि यंग टॅलेंटर खेळून. कारण मागच्या काही 5 वर्षामध्ये जयदुर्गा संघ फार वेगाने प्रगती करत असताना आशिष थोडा मागच्या वर्षी अनफिट होता, त्यामुळे मागच्या वर्षी संघाला खूप मोठा तोटा सहन करावा लागला. मात्र आशिष पुन्हा एकदा सज्ज झाल्या, त्यामुळे या वर्षी देखील या संघाची तुम्हाला उंच भरारी पाहायला मिळणार या शंकाच नाहीये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 for 1. अमित साहेबांचं आगमन झालंय. आमचे वकील आहेत त्यांचे आपण स्वागत करूया. देवजीभाई पटेल यांचे राईट हँड संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असताना आज मात्र वेळात वेळ काढून त्या स्पर्धेमध्ये आले. तुमचंही अमित सर या स्पर्धेमध्ये वेलकम. Thanks for coming and thanks for giving very valuable time for this big event. Thanks a lot. पंचाची कामगिरी पाहत असताना आपण पाहतोय ते प्रतीकला आणि विक्रमला असे 2 नामांकित पंच युवा जोश आहे. म्हणून तर आम्ही जयदुर्गा क्रिकेट संघाचं नेहमी कौतुक करत असतो. कारण या संघामध्ये अंडर 24 चे सर्व तुम्हाला खेळू पाहायला मिळतात. अविवाद खेळू तुम्हाला जास्त पाहायला मिळतात. स्पिरिट तुम्हाला जास्त पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण शक्ती आमच्या जनार्दन पांडुरंग पाटील आमच्या भाऊंच्या माध्यमातून नेहमी पाठीशी असणारी ही आपण नवतरुण मंडळी पाहतोय. ना बॅक टू क्रिकेट. थोडं जास्त वेळ घेताय तुम्ही, कमी वेळ घ्या कारण त्या स्पीड मध्ये सामना होऊ द्या. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 for 1.
गुड स्टार्ट फ्रॉम द डेज ओपनर्स आणि मी कौतुक करेन रोहितचं खूप चांगला एंटरटेनमेंट गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत असताना राऊंड विकेट. ओ लावली डिलिव्हरी याली फलंदाजाकडे मात्र कोणताही पर्याय नव्हता. डेंजरस डिलिव्हरी. सेकंड एंडला मात्र संधी होती. देयर इज अ चान्स फॉर रन आउट बट लकीली ही हॅज बीन रीच क्रॉस पॉप इन क्रीज अँड क्विकली कम्प्लीट सिंगल. रिस्की सिंगल. 10 धावा धापकावरती मॅजिक फिगर ज्याला संबोधलं होतं. जयदुर्ग क्रिकेट संघ रोहिंग्यांच्या माध्यमातून आपण जेव्हा स्पर्धा पाहतो ना तेव्हा त्या स्पर्धा मात्र उत्कंठावर्धक असते. मागच्या 2 वर्षा काळामध्ये आपण पाहिलं आपण कोरोनाची झुंज देतोय त्यामुळे या स्पर्धेला थोडासा गॅप मिळालाय. मात्र नंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा तुमच्यासाठी सज्ज होते. जयदुर्ग ट्रॉफी 2021 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दरवर्षी या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचत असते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज ऋषाल म्हात्रे बाईक मॅन काल या स्पर्धेमध्ये खाडीच्या मदतीने बाईक स्वीकारली. थोडासा भावुक देखील झाला होता. खूप चांगला ऍटमॉस्फिअर होते त्या स्पर्धेमध्ये आणि काल त्या स्पर्धेला आपण 42 लाखाची स्पर्धा भारतातील सर्वात मोठी स्पर्धेला काल आपण निरोप दिला दिनेश शेटपाटे यांच्या माध्यमातून आणि विनोद दादा पाटील यांच्या माध्यमातून. धावा कधी धावाल्या त्या 11 धावा धापलकावरती. 4 षटकांचा सामना. दोन्ही संघ विनर संघ आहेत त्यामुळे दोन्ही संघांना चांगला अभ्यास झाला या खेळपट्टीचा मैदानाचा चांगला अभ्यास झाल्यानंतर मात्र आपण सामना पाहतोय. धावा कधी धावा येतात मात्र रोहितकडे लक्ष असेल. रोहित किती धावा कुठणार कारण मागच्या सामन्यात त्याने तब्बल 4 षटकार लावले होते. या सामन्यात 1 षटकार लावल्यामध्ये सध्या तुर्तास्त शांत आहे. पुलटा चेंडू ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. मिड विकेटला फार बेगा नाही असताना विवेक येतोय मात्र कव्हर करतोय फक्त 1च धाव. कौतुक करेन मी गोलंदाज या शेडोनच्या माध्यमातून कर सचिन एक संघनायक आहे चांगला संघनायक आहे. मागच्या काही वर्षांमध्ये नागाव संघाला त्याने लीड केलंय आणि जेव्हा सचिनने सूत्र हाताळले तेव्हा मात्र नागाव संघ उंच भरारी घेत असताना मात्र धावफलकावरती धावा फारशा आल्या नाहीयेत. P1चा षटक संपला. 9 धावा होत्या. P2ला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाला माफ करा 4 षटकांचा सामना आहे. फक्त तुम्हाला 1च P1 देण्यात येईल. अप्रतिम ऍटमॉस्फिअर प्रचंड प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. टोल नाक्याचे ऐतिहासिक मैदान ज्या मैदानाला आम्ही कोंबाटपाडा मैदान देखील म्हणतो. खूप ऐतिहासिक मैदान आहे. ओव्हर द विकेट. चेंडूची पाहणी केली पंच आमच्याकडे वळत असताना एक वळण घेतात पंच आम्हाला. इट इज अ वाईट. गुड डिसेंबर अंपायर एव्हरी डिलिव्हरी आउट सिलेक्शन इट इज अ वाईट आणि हेच दाखवत असताना धावा अमंतरच्या माध्यमातून देखील येतात कारण मागच्या षटकामध्ये देखील एक आपण वाईट चेंडू पाहिला होता. या षटकामध्ये देखील आपण वाईट चेंडू पाहिला. सुनील जर आपण पाहिला जास्त तुम्ही वाईट चेंडू फेकले तर संघाची वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते मैदानावरती. या धावसंख्येला आळा घालणं फार महत्वाची गरज आहे. धावफलकाची स्टान्स बघा फार वेगळा स्टान्स मध्ये लॉफ्टेड ड्राव अप इन द एअर फील्ड कम्स अंडर द जजिंग नाव. यस टेकन. विवेक इज देयर. सेकंड डिसमिसल फॉर द नागाव टीम. महाराष्ट्र ज्या महाराष्ट्र में लता मंगेशकर जन्माला आले. महाराष्ट्र ज्या महाराष्ट्र में सचिन रमेश तेंडुलकर सारखा भगवान क्रिकेटचा जन्माला आला तोच महाराष्ट्र. झुंजाराची रीत आमची अभिमान सरेना जातीचा. नसा नसातून गंध वाहतो गंध महाराष्ट्राच्या मातीचा. तीची लाल माती 105 हुतात्म्यांचं बलिदान दिलेला तोचा महाराष्ट्र. नेहमी संघर्ष करणारा आपण महाराष्ट्र पाहतोय. नाव राऊंड विकेट. अप्रतिम गोलंदाजी बॅकवर्डला जाऊन फक्त चेंडूला दिशा देत असताना बॉटमचा खूप सुंदर बापा एक्सलंट बॉडी बॅलन्स आणि फक्त चेंडूला पुश करत असताना आपल्या बॅकलिपचा बापा करत असताना 1 धाब्यानं धावफलकावरती आकार देत असताना एकूण धाबा कधी 14 धाबा. लास्ट डिलिव्हरी ऑफ सेकंड ओव्हर. खूप चांगली पंचाची कामगिरी आपण प्रतीक पाटीलच्या माध्यमातून पाहतोय आणि खूप चांगली कामगिरी आपण विक्रम पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. ही नवीन पिढी आमच्या रुंजन गावाची नवतरुण खेळ आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून जयदुर्ग ट्रॉफी 2021 स्पर्धा आपण ही पाहतोय. याची देही याची डोला हा नय्य नमन सोहळा आपण पाहतोय क्रिकेटच्या माध्यमातून. 2 दिवसाचा क्रिकेटचा सोहळा. आम्ही मात्र माफी मागतोय या आयोजकांची कारण आम्ही या स्पर्धेला वेळ देऊ शकत नाहीयेत. राऊंड विकेट. ओ लवली एक्झिक्युशन टायमिंग माने प्लेसमेंट खूप सुंदर. तेवढं चांगला जेल टिपत असताना आकाश चेंडू खाली. 3rd विकेट इज गोज डाऊन. 1 मोर विकेट डाऊन आणि तिसरा धक्का दिला मैदानावरती.
विजय पुढचा सामना होणार आहे देसाई वर्सेस सांगडे पनवेल तालुक्यातील संघ एका बाजूला कल्याण तालुक्यातील संघ तुम्हाला पाहायला मिळेल कारण रायगड ठाणे देखील आपण सामना एन्जॉय केला एक्झिबिशनच्या माध्यमातून देसाई वर्सेस सांगडे आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज जॉइन विथ अस फॉर द टॉस इट इज अ ऑफिशियल कॉल फॉर यू एंड ऑफ द कपल ओव्हर स्कोर बोर्ड धावा आले पहिल्या षटकामध्ये आपण 9 धावा पाहिल्या एक गडी बाद केला होता विवेकनं दुसरे षटक फेकलं रुशाल मात्रेनं काल त्याला बाईक मिळाली बघू शकाल त्याला पाण्याचा जलपान करत असताना आणि या षटकामध्ये त्यानं 5 धावा देत मोठे धक्के दिलेत या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा एकूण धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा 2 षटकांची सांगता होते गडी बाद होताना 3 आपण पाहतोय नवीन फलंदाज मध्ये येत असताना खूप चांगली गोलंदाजी खूप चांगला फलंदाजी क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना आमचे अमित सर या सामन्याचा आनंद घेताना आणि सोपान पाटील यांना बघू शकाल आमच्या पीपीएल मध्ये एक स्पॉन्सर म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली त्यांचा आपण आभार व्यक्त कर सुनील ना बॅक टू क्रिकेट नवीन गोलंदाज येत असताना कॅप्टन ऑफ द टीम भरत पाटील खूप चांगलं लीड केलं भरत पाटीलनं या संघाला खूप मोठ्या मोठ्या संघाला धक्के दिलेत काल खाडी संघाच्या माध्यमातून 48 संघावर 47 संघावरती मात करून काय विजयाची पताका या दुमदुमुली पंढरी मी म्हणे क्रिकेटची काल खाडीच्या मैदानावरती शेड्यूल संघ अभिनंदन तुमचं मनापासून अभिवादन करेन का ज्याबद्दल आपण खेळ दाखवलाय काल स्पर्धेवरती अचंबित करणारा खेळ होता तुमचा नवीन गोलंदाज सज्ज होते भरत पाटील कॅप्टन ऑफ द टीम चेंज ऑफ पेस बॅकवर्डला गेला जागा बनवण्यासाठी दॅट्स अ ग्रेट शॉट व्हॉट अ लिटिल ब्युटी ओव्हर द टॉप ऑफ द फाइन लेग दॅट्स अ सिक्स थँक्यू पार दिलीबन 700 स्वर्गवासी सागरपड्यांच्या माध्यमातून आमचे प्रसाद यांना संघ उपलब्ध केलाय फाइन लेगला खूप चांगला सुंदर जज करत असताना त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना वन मोर बाउंड्री फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द रोहित पाटील ही इज ऑन द फायर संघाचे संघाला इथे उपलब्ध झाले त्यांचे स्वागत करूया आपण विनंती करूया देसाई संघाला ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक सुएक चेंडू खाली येत असताना हो वाडा कॅच आणि बिग विकेट एक मोठा धक्का दिला कारण डोके होता हा फलंदाज रोहित पाटील ज्यांना अक्षरशः धाबा कुठल्या होत्या तो मात्र बाद होते चौथा अनमोल विकेट एक मोठा धक्का एकदा तर रोहित पाटील साठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो कारण मागच्या सामन्यामध्ये 3 लगातार षटकार 4 माफ करा आणि या सामन्यामध्ये 2 षटकार 1 चौकारच्या मदतीने 10 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्यात आणि तब्बल 200 च्या बॅटिंग स्ट्राईकने धावा कुठल्यात अप्रतिम फॅबुलस परफॉर्मन्स फ्रॉम द रोहित पाटील ही इज अ बॅक टू द पॅव्हिलियन नाव नवीन फलंदाज मध्ये येत असताना धावा सचिन पाटील येतोय संघाचा संघनायकाला यावं लागला आता मध्ये तुम्हाला खूप चांगला बॅटल पाहायला मिळेल खूप चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल आता दोन्ही संघनायक एकमेकांसमोर एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये भरत पाटील आणि एका बाजूला संघनायक जात असताना सचिन पाटील सचिनची काल आम्ही चर्चा केली सचिनचे हेअरस्टाईल मागच्या काही दिवसांमध्ये खूप चर्चेचा भाग बनला होता पंढरीनाथ पाटील यांचं आगमन होते स्वागत करूया आपण त्यांचं काल सचिनची हेअरस्टाईल खूप चर्चेत होती काल आम्ही त्यांची चर्चा केली त्यांनी सांगितलं की आता आम्ही चेंज करतोय हेअरस्टाईल आणि धावसंख्येला आकार येतोय एक सिंगल धावसंख्या आकार येतोय खूप चांगली गोलंदाजी केली मी कौतुक करायला विसरणार नाहीये गोलंदाज भरत पाटीलचा तर षटकार चौकारानंतर मध्ये जे कमबॅक केलं तर मैदानावरती ते खूप चांगलं कमबॅक होतं मैदानावरती धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला अक्षरशः धावांचा मनवा पेटवलाय 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना पाहिलं लास्ट 2 more deliveries to go या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे
ओरते विकेट ग्रीप चेंज केली होती. फायनल याने मात्र आपण पाहिलं की पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता रिवर्सच्या माध्यमामध्ये. सचिनचं हे नेहमीच आपण उग्ररूप पाहिलंय बऱ्याच वेळा, कारण त्याला जास्त फटके आपण स्विच हिटच्या माध्यमातून करताना पाहिल्याचं कारण होतं, कारण शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हर सर्कलच्या आतमध्ये ते पूर्ण क्षेत्र आपण खाली आणि ते खाली क्षेत्र त्याला क्लिअर करायचं होतं. नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. गुड कमबॅक आफ्टर 6 and 4 runs. खूप चांगला का यायला होता. जस्ट प्ले फ्रॉम द रिक्स. विवेक चेंडू खाली टेकन आणि अजून एक धक्का दिला जातोय. 5वा धक्का दिला जातोय. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार बनलाय. 2 चेंडूमध्ये एक धाव उभारू शकला नाहीये संघाचा सेनापती मात्र गारद होताना. भरीव योगदान दिलं होतं त्यांचं आपण स्वागत करूया. वेलकम. पहिल्या षटकामध्ये विवेकनं 9 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकात रुशाल मात्रेनं 5 धावामध्ये 2 गडी बाद केले होते. या षटकामध्ये पुन्हा 11 धावा आल्यात आणि 2 गडी आतापर्यंत बाद झाले. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकाधी 25 धावा 25 आफ्टर द कंप्लीशन ऑफ थर्ड ओव्हर फॉर 5. 5 गड्यांच्या मध्ये 25 धावा 3 षटकांची सांगता होते. ब्युटिफुल ऑर्गनायझेशन बाय Navduga. You are watching Navduga Trophy 2021. Very good afternoon to all of you present here. जयदुर्गा ट्रॉफी 2021 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप चांगला ॲटमॉस्फिअर. सुनील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रेक्षकांसाठी आपण पॅव्हिलियन पाहतोय. संपूर्ण मैदानाला जणू काही शाम्याने उभारलाय मैदानावरती. लॉफ्टेड ड्राइव. व्हाट अ शॉट. हाय बॅकलिप. ट्रिमेंडस पॉवर. आउट ऑफ पार्क. दॅट्स अ 6. आमच्या योगेश पाटील यांचं वैभव हॉटेलचे प्रोप्रायटर योगेश पाटील यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम योगेश पाटील. तुमचं स्वागत केलंय. फलंदाज रुपेशनं 7व्या नंबरचा फलंदाज आक्रमक धारण करत असताना. व्हाट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. ओ ग्रेट डिलिव्हरी. एक तेरी एक मेरी बारी बारी सबकी बारी पहिले आपकी आबाबर. इट इज अ वाईट. पंचाने वेळ घेतलाय कारण खूप चांगल्या पंचाची कामगिरी पाहत असताना पंच आपण पाहतोय प्रतीक पाटील आणि विक्रम पाटीलला पाहतोय. त्याने पाहिलं एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच झाला, चेंडूची पिचिंग कुठे होती, टप्पामध्ये चेंडू कुठे स्किट झाला आणि एक्झॅक्टली विकेट किपरने कुठे चेंडू गॅदर केला. या संपूर्ण गोष्टी शहानिशा केली. तदनंतर मात्र आपला निर्णय दिलाय. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. मागच्या 100 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा येताना आपण पाहिल्यात. बॅकफुटला जाऊन एक इम्प्रोव्हेशन शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाला नाही जमलं. नॉन स्ट्राइक एंडला धोका उद्भवू शकतो. फिंगर गोज बाय अंपायर. 1 more विकेट डाऊन. विकेट नंबर 6 गोज डाऊन. ते जे काय अप्रतिम संगीत. 86 वर्षाचं वादळी आयुष्य जगणारं एकमेव व्यक्तिमत्व आपण पाहिलं फक्त हिंदूंसाठी, ज्यानं फक्त रणशिंग फुंकलं. सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज आपण ऐकलात. ते मरताना देखील म्हटलं की रडायचं नाही फक्त लढायचं, हा मूलमंत्र ज्यानं दिला त्यांचं आपण गीत गातोय. व्हाट अ फॅन्टास्टिक म्युझिक आपण पाहतो डीजेच्या माध्यमातून. खूप सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळते. वातावरण निर्मित डीजेच्या माध्यमातून. ब्युटिफुल एटमॉस्फियर. यू आर वॉचिंग जयदुर्गा ट्रॉफी 2021 and today is the first day of this tournament. 8 teams have participated in this tournament and who is going to be qualified for Super 8? You will get answer today. Now back to cricket. गोलंदाज सज्ज होतोय सुयोग पाटील. सुयोगला पहिल्या चेंडू षटकार मारला होता मात्र त्यानंतर त्याने खूप चांगला कमबॅक केलं आणि रोहन रुपेशला मात्र त्याने बाद केलं. ओ ग्रेट डिलिव्हरी. इनर एज इनसाइड एज. फलंदाज बाद होतोय. फिंगर गोज बाय अंपायर. 1 more विकेट डाऊन आणि विकेट क्रमांक आपण पाहतोय तो 8वा धक्का दिलाय मैदानावरती नागाव संघाला. धावसंख्या असताना फक्त 32.
साठी सुवर्ण संधी असेल. प्रेक्षकांनी कुठल्याही प्रेक्षकांनी जर आयवा कॅच पकडली तर नक्कीच आमचे आदरणीय योगेशजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. पहा प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. कुठल्याही प्रेक्षकांनी झेल पकडला तर नक्कीच आयवा कॅच साठी योगेशजी पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. थँक्यू सोनी. 32 धावा दाखल करतो आपण पाहतोय गडी बाजूला आतापर्यंत 7 आणि 8व्या नंबरचा फलंदाज चेतन पाटील, 9व्या नंबरचा फलंदाज नयन पाटील असे फ्रेश फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये खूप चांगलं कमबॅक केलं सुयोगनं. त्याला पहिल्या चेंडू षटकार मारण्यात आला होता, मध्ये तद्नंतर खूप सुंदर कमबॅक करत असताना अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण वेगवान गोलंदाजी करत असताना आपली उपयुक्तता दाखवत असताना मैदानावरती ग्रेट बॉलिंग, सच अ ग्रेट बॉलिंग with a good length and line with a good bounce, such a beautiful bowling performance from the सुयोग पाटील. सुयोगचा एक सहयोग आपण पाहतोय मैदानावरती, खूप चांगले सहयोग करत असताना आणि मागचे 2 चेंडूमध्ये काय कमबॅक केले, त्याला सुपर कमबॅक 2 धक्के दिलेत मैदानामध्ये बॅक टू बॅक आणि तो सुयोग 2 more deliveries to go of a first inning. What a shot, amazing timing. ते जज करताना आविष्कार जेल टिपत असताना खूप सुंदर जेल टिपला, मॅग्निफिसंट जेल टिपत असताना अजून एक धक्का दिलाय आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटची जोडी मैदानावरती. मागच्या 8 चेंडूमध्ये आपण तब्बल 4 गडी बाद होताना पाहिलेत. व्हॉट अ ग्रेट कमबॅक फ्रॉम बॉलर आणि लास्ट डिलिव्हरी फॉर्म ऑफ फर्स्ट इनिंग. दर्शक दाखल करती फक्त 32 धावा. ग्रेट कमबॅक, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवत असताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून वेगवान भन्नाट वेग दाखवत सुयोगचा हा चेंडू ब्लॉक कॉलचा वापर केला, याला स्टेअर केला, बॅकलेपला खाली ठेवून सेटो फिल्डर, गुड फिल्डिंग, आविष्कार आणि फलंदाज बाद. यस, फिंगर गोज बाय अंपायर. अजून एक धक्का दिलाय आणि 33 या धावसंख्येवरती पहिलं सत्र समाप्त झालंय आणि 34 धावांचं लक्ष असताना येणाऱ्या 4 षटकांमध्ये या आपण टॉसकडे वळूया. मी विनंती करेन सुनील गोंधळे यांना, आमचे पनवेल क्रिकेट असोसिएशन दमदार समालोचक, या आपण त्यांना टॉस साठी आपण विनंती करूया. देसाई वर्सेस सांगडे 5 षटकाचा सामना. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. तर नक्कीच आपण पाहणार आहोत देसाई विपक्ष, नक्कीच देसाई विपक्ष शेरोबा सांगडे या 2 संघामध्ये. तर मी मान्यवर अमित सुर्वे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अमित सुर्वे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा अंतिम सामना असेल देसाई विपक्ष सांगडे या 2 संघामध्ये. नाणेफेकीचा कौल आजमावतील आमचे मान्यवर, आज ज्यांची व्यासपीठाला उपस्थिती लाभली. अमित सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर नक्कीच आमचे आयोजक नियमावली सांगत आहेत दोन्ही कर्णधारांना आणि नाणेफेकीचा कौल केला जातोय अमित सुर्वे यांच्या शुभ हस्ते. तर सांगडे संघाने नाणेफेक जिंकले, तर आपला निर्णय काय असेल? सांगडे संघाचे संघनायक क्षेत्ररक्षण. जर नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारले, देसाई संघाला आपण फलंदाजीसाठी पाचारण केलंय. क्षेत्ररक्षण घेण्यामागचं कारण काय असेल? गोलंदाजांवरती भरोसा असेल की फलंदाजांवरती? फलंदाजीवर भरोसा आहे, मैदान पण खूप छान आहे फलंदाजीसाठी, त्यासाठी क्षेत्ररक्षण घेतले. नक्की, थँक्यू. तर देसाई संघ आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, पाचारण केलं, तर कितपत धावा बनवू शकाल आपण या सांगडे संघासमोर? 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. कुठले फलंदाज असे असतील की जे सलामीवर किंवा वनडाऊनला आपला पूर्ण भरोसा असेल त्या फलंदाजांवरती? आकाश आहे, हितेश आहे, विकास आहे आणि हिमांशू आहे. नक्कीच देसाई संघ म्हटलं की अनेक मातब्बर खेळाडू आहेत आणि नक्कीच दोन्ही संघांनी चांगलं मनोगत व्यक्त केलं. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. तसेच जानू आशा घरत साहेबांना, ज्येष्ठ नागरिक यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर मी या शृंखलेचे
नक्कीच आदरणीय जनार्दन शेठ पांडुरंग पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मान्यवर लाभलेत आम्हाला अमित सुर्वे यांचा इथे सत्कार करायचा आहे. चला आदरणीय जनार्दन शेठ पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अमित सुर्वे साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. मी मान्यवर अमित सुर्वे यांना आमंत्रित करतोय. या आपण नक्कीच येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. या शृंखलेचे सर्व प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ आदरणीय जनार्दन शेठ पांडुरंग पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेचं सन्मान चिन्ह मोमेंट देऊन सन्मानित केलं जात आहे ते मात्र अमित सुर्वे साहेबांना. तसेच पुढचे मान्यवर असतील आमचे सत्कार मूर्ती जागृत पटेल. तर मी भगवान बुधा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जागृत पटेल साहेबांचा सत्कार करायचा आहे. मी पुढचे मान्यवर आमंत्रित करतो जागृत पटेल साहेबांना. तर पुढचे मान्यवर असतील आमचे जागृत पटेल. मी आदरणीय भगवान बुधा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जागृत पटेल साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. जागृत पटेल साहेबांचं इथे सन्मान केलं जात आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार सोहळा इथे पार पाडताना पाहतोय आपण. हीच तर खरी ओळख आहे जय दुर्गा 11 संघाची. तर वलू या सामन्याकडे ओर्ट नक्कीच आमचे पनवेल समालोचक समितीच्या अध्यक्ष आणि आम्ही त्यांना प्रेमाने मॅक्स सर बोलतो त्यांच्याकडे बोलूया. बहुत बहुत शुक्रिया सुनील जी. चलेंगे मैदान के ऊपर 34 रन का लक्ष्य, यहाँ पर 4 ओवर का मुकाबला. शानदार सफर है जयदुर्गा ट्रॉफी 2021 का ये शानदार सफर हम देख पाते. जीत के लिए 34 का लक्ष्य. पहले गेंद बैक पर जाकर इस गेंद को खेला. रुपेश इस समय गेंद को ठीक से परख नहीं पाए, जिस तरह से अंदाज उनका था इस गेंद को खेलने के लिए नहीं समझ पाए. यहाँ पर नतीजा आपके सामने डॉट गेंद की समाप्ति. शानदार माहौल दोपहर का 17 ठंडा हवा बहती हुई दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम देख पा रहे. बहुत ही शानदार ये सफर रहा है. आज पहला दिन इस प्रतियोगिता का. कुल मिलाकर 8 टीमें इस प्रतियोगिता में हिस्सा ले रही है और इस प्रतियोगिता की बात करेंगे तो बड़ी बड़ी टीमों को इस आज के दिन में शरीक किया गया. संजय बड़ी गेंदबाजी में आते हुए पारी का पहला प्रगति पर लॉफ्टेड ड्राइव. खिलाड़ी वहां पर विवेक दौड़ते हुए, रोहित दौड़ते हुए, लेकिन जब तक गेंद को फील करे वन बाउंस सीमा पार, सीधा 4 रन. तकदीर पाटिल एक बहुत ही बड़े खिलाड़ी, जिस प्रकार से उन्होंने खाड़ी की प्रतियोगिता में पिछले 5 दिनों में जो सफर दिखाया शानदार रहा था. और यहाँ पर भी उन्होंने जब भी सुनील उन्होंने बल्ले का फेस खोला तभी चौके से यानी पारी की शुरुआत की उन्होंने. यानी कि ऐसा कहा जाता है कि खाइन तर तुपाशी नहीं तर उपाशी, हर गेंद पर चौका छक्का लगाएंगे. सिंगल डबल के ऊपर ध्यान नहीं देते हुए बैकफुट पर गए. नॉनस्टॉप के बल्लेबाज काफी जल्दी में थे और यहाँ पर उनके कदम को पीछे लौटाया क्योंकि वहां पर समय नहीं था रन बटोरने का. टीम का स्कोर कुल मिलाकर संजय पाटिल ने 4 गेंदें फेंकी, जिसमें कि 8 रन बने और 2 डॉट गेंदे के पर, और टीम का स्कोर पहुंचता हुआ 8 रन. तकदीर पाटिल अपने किस्मत को आजमाते हुए, तकदीर यानी कि नाम एक किस्मत और तकदीर जबरदस्त बल्लेबाज करते हुए. स्टांस बहुत ही अलग रहता है इस खिलाड़ी का. वही खिलाड़ी बीच मैदान के ऊपर आपकी बार बैकफुट पर जाकर कट कर दिया. 2 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन क्या उस गेंद को रोक पाएंगे? बिल्कुल नहीं. गेंद सीमा पार. एक और शानदार चौका. लड़कियां तो बहुत सी हम कॉलेज की दुनिया में निकल गए. बहुत ही अच्छे धुन कॉलेज के दिनों को यादा करता हुआ ये हमारा संगीत था. 3 गेंदे डॉट के लिए 3 चौके लगाया पर, और अंतिम गेंद इस ओवर की 12 रन. वो रनपट पर आए थे बल्लेबाज डाउन द ट्रैक, लेकिन गेंद को नहीं समझ पाए. ओवर का समापन, एक ओवर का खेल समाप्त हुआ. टीम का स्कोर 12 रन. 3 गेंदे डॉट के लिए 3 चौके लगाए बल्लेबाज ने और टीम का स्कोर यहाँ पर 12 रन. बहुत बहुत शुक्रिया अमित जी, यहाँ पर आए, आप आए, बाहर आए. Thanks for coming and thanks for giving very valuable time for this event. Lot of thanks.
लॉट ऑफ थैंक्स। ना बैक टू क्रिकेट। ओवर का समापन, खेल का समापन हुआ। एक ओवर का टीम का स्कोर बनता था 12 रन, 3 चौके लगाकर 3 गेंदे डॉट के लिए आप टीम मीटिंग का यहाँ पर ऑर्गेनाइज किया, क्योंकि बल्लेबाज तकदीर को रोकना, इसके लिए रणनीति आपके लिए बिल्कुल बनानी होगी। तो क्या प्लान होगा और किस गेंदबाज को मोर्चे पर लगाएंगे? एक और तरकश के तीर को कमान पर लगाने की कोशिश की जाएगी। एक ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 12 रन, जीत के लिए 34 की आवश्यकता। अब समीकरण तब्दील होता नजर आ रहा है। अब बच्ची भी 18 गेंदों में 22 रन की आवश्यकता। जयदुर्गा क्रीडा व ग्राम विकास तरुण मंडल, इनके ओर से जयदुर्गा क्रिकेट टीम की ओर से जयदुर्गा ट्रॉफी 2021 का शानदार सफर। सुनील जी, इन ट्रॉफी को देखकर मुझे ऐसा लग रहा है जिस प्रकार से ऐश्वर्या राय की खूबसूरती थी, उससे भी ज्यादा खूबसूरत ट्रॉफी हमारे यहाँ पर मंच के ऊपर। सभी को दिलों को भाने वाली चमचमाती ट्रॉफी, लेकिन इसका जवाब मिलेगा आपको कल। हम आयोजकर्ताओं से माफी चाहेंगे, इस प्रतियोगिता के लिए हम समय नहीं दे पा रहे, क्योंकि आज रात को हम गोवा के लिए रवाना हो रहे। दोस्तों, संगम प्रीमियर लीग में आप हमारी आवाज सुन पाओगे। पिछले साल पंजाब गोवा में भी हमारी आवाज आपने सुनी थी। आपका प्यार हम रुंजन गांव का नाम से आगे बढ़ाना चाहते हैं, क्योंकि रुंजन गांव का नाम भजन की बात करेंगे, सांप्रदाय की बात करेंगे, तो हमारे इस आयोजकर्ताओं की ओर से भी काफी बड़ा नाम हुआ। पूरे महाराष्ट्र में सुनील बुआ की चर्चा की जाती है। हम हमारे गाँव का नाम बढ़ाना चाहते हैं। तो दोस्तों, हम माफी चाहेंगे आपसे। कल आज हम रात को गोवा के लिए रवाना होंगे संगम प्रीमियर लीग के लिए। उड़ती विकेट, इसके लिए हम आपको समय नहीं दे पाएंगे, माफी चाहेंगे। और ये देखिए, कड़ी अपील, स्ट्रॉन्ग अपील रुपेश पर 3 खिलाड़ी यहाँ पर अपील करते हुए, लेकिन बुकआउट बिहाइंड की अपील आप मेन अंपायर से करें, न बल्कि स्क्वायर अंपायर से करें, क्योंकि उनको हक नहीं है, हक है सिर्फ मेन अंपायर को। यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति। सुनील, ऐसे किससे हम कई मर्तबा देखते हैं, बल्लेबाज अक्सर अंपायर के ऊपर दबाव बरकरार रखने की कोशिश करते हैं। ये उनका, मैं कहूंगा, एक रंजिश थी, एक साजिश थी, और रंजिश में नहीं फंसे यहाँ पर, यानी कि गुमराह करने की अंपायर को कोशिश की थी। शानदार गेंदबाजी नयन मडवी, नयन का बोलबाला हमेशा से रहा है। नौजवान खिलाड़ी, जोशीली खिलाड़ी, जोश और जुनून के साथ गेंदबाज करते हैं, वही नयन मडवी गेंदबाजी में आती है। यहाँ पर कमाल का टाइमिंग, जस्ट फ्लिक फ्रॉम द रेस इनटू द क्राउड, दैट्स अ सिक्स। कल हमने देखे खाड़ी के मैदान पर लावणी, और यहाँ पर हमारे चेयर बॉयज। अयबा कैच के लिए हम आपको भी इनाम देंगे हमारे योगेश पाटिल की ओर से। कमाल का टाइमिंग, लेकिन इस बार ऊंचाई ज्यादा, हाई अप इन द एयर, रोहित कम अप अंडर इट एंड फ्रॉम द लाइन, ओ यस टेक एंड बिग विकेट, फर्स्ट ब्रेक टू विकेट फॉर नागआउट टीम। के पारी का अंत, सूरज ने पहले गेंद पर छक्का लगाया था, उसके बाद अपने ऊपर अंकुश नहीं रख पाए, संयम रखना चाहिए था, नहीं रख पाए, और जीत के लिए समीकरण बनेगा। आप टीम का स्कोर है 18 रन, जीत के लिए 34 रन की दरकार है। शुरुआत अच्छी मिली है, पहले ओवर में 12 रन मिले, नयन मडवी के इस ओवर में 6 रन और 1 विकेट भी उन्होंने प्राप्त किए। बल्लेबाज तकदीर का साथ निभाने के लिए उनसे जुड़ने के साथ नए बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए विवेक पाटिल। इस बीच ये गेंद आपकी बात डाउन द ट्रैक, क्रॉस बैट स्ट्रोक खेलने की तमन्ना थी, उनके अरमान थे मिड विकेट को क्लियर कर, लेकिन उनके अरमानों को बीट करते गेंद डॉट गेंद का समापन। क्या कमाल की गेंदबाज के नयन मडवी ने पिछले 4 गेंदों में पहले गेंद पर डॉट, उसके बाद छक्का, उसके बाद उन्होंने विकेट चटका, उसके बाद डॉट गेंद की समापन। क्या शानदार प्रदर्शन किया मैदान के ऊपर। सुबह का भूला यदि शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते, और कई अच्छे गेंदबाज को कभी कभी मार पड़ती है तो उसे खराब गेंदबाज नहीं कहते, और क्या शानदार वापसी की है, लाजवाब। वो ग्रेट डिलीवरी, ऑन साइड में खेलने की चाहत रखी थी, लेकिन इस बार भी उनका, और क्या कमाल की गेंदबाजी। अब ये मुकाबला उफान पर चलेगा, जिस जुनून से मुकाबला आगे बढ़ रहा है, इस मुकाबले की गरिमा आप आगे बढ़ती नजर आ रही है। उससे कहीं भी मत जाना, इस मुकाबले का विजेता कौन होगा इसका जवाब मिलेगा आपको। Who will be winner in this match? So please don't go anywhere, join with us and enjoy with the Jayduka Trophy 2021, and today is the first day of this tournament. All the best. Last delivery of this over. ओ वन साइड में ताकत तकनीक नजाकत, सोनिया वहां पर थे लेकिन नहीं पहुंच पाए, अंपायर का इशारा, सीधा 6 रन। करने वालों को मैं और डरा
चॅम्पियन साठी सुवर्ण संधी असेल आयवा कॅच साठी योगेशजी पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. तर आयवा कॅच पकडली आहे प्रियेश घरात, नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज आले बघा. योगेशजी पाटील यांनी लावलं होतं आणि नक्कीच आयवा कॅच पकडली आहे. क्या बात है, क्या बात है। योगेश पाटिल की बात ही अलग है, उन्हें हमारे गांव का एटीएम कहा जाता है। यानी कि हमेशा कौन सा भी हमारे गांव में प्रोग्राम हो, चाहे हमारा पीपीएल हो, पीपीएल के लिए भी 5,000 का योगदान देता। ये दिलदार इंसान है और इनके ओर से ये पहला 500 रुपए का नगद इनाम। स्वागत है योगेश जी आपका। और का समापन हुआ, इस ओवर में रन मिले, पहले ओवर में मिले 12, इस ओवर में मिले 12, पहले ओवर में एक भी विकेट नहीं, इस ओवर में एक विकेट। अब 24 रन बने, अब जीत के लिए समीकरण बनेगा 12 गेंदे 10 रन की आवश्यकता। इस प्रतियोगिता के नियमों के तहत यदि मुकाबला बराबर छूटेगा तो टॉस के बलबूते पर जीत की घोषणा की जाएगी। यानी कि 12 गेंदों में 9 रन भी बनेंगे तो ये मुकाबला जीत सकती है। कल शेडोन टीम ने मुकाबला विकेट के आधार पर जीता, गेसर टीम को विकेट के आधार पर हरा और 1 रन की कीमत 3 लाख रुपया थी। शेडोन टीम को पता चले 1 रन की कीमत कितनी होती है प्रतियोगिता में। ना बैक टू क्रिकेट, 12 गेंदे 9 रन की आवश्यकता। शानदार सफर जद्दू का ट्रॉफी 2021 का ये शानदार सफर दोपहर के ठीक बज चुके यहाँ पर 3:52। क्या सफर है, क्या यादगार सफर यहाँ पर हरियाली। और हम देख पा रहे जिस प्रकार से मैदान को सजाया गया, मानो दुल्हन को जिस तरह से सजाया जाता है उसी अंदाज में इस मैदान को सजाया गया। ऑल क्रेडिट गोज टू जय दुर्गा क्रिकेट क्लब रोहिंजन। ना बैक टू क्रिकेट, 12 गेंदे जीत के लिए 10 रन की आवश्यकता। जिस उपान से और जिस जुनून से ये मुकाबला आगे बढ़ रहा है, इस मुकाबले की गरिमा आप बढ़ सकती है। आने वाला ओवर पर्दाफाश करने वाला होगा, कितने रन बनेंगे इस ओवर में ये तय करेगा इस मुकाबले का भविष्य। देखना गेंदबाज भविष्य दिया है सचिन पाटिल के कप्तान मैदान पर आते हुए, स्वयं सेनापति आते हुए। सचिन ने बल्लेबाजी में कुछ नहीं किया, 2 गेंदे खेले, एक भी रन नहीं बना। अब मौका गेंदबाजी में कुछ करने का, अभी नहीं तो कभी नहीं। स्टेयर के इस गेंद को एक कदम भी आगे बढ़ाएंगे तो हम डंडी गोल करेंगे, ये इशारा देते हुए बी अलर्ट, आई हैव कम, मैं आ चुका हूं, आपको सतर्क रहना है, ये इशारा दिया पहले गेंद पर। अब आएगा खेल का असली मजा। बची हुई गेंदें 11 और 10 रन की आवश्यकता। अब ये मुकाबला दिल को दहलाएगा, आपके सांसों को रुकाएगा और इस ठंडी में गर्माहट का मौसम लाएगा। क्योंकि ये मुकाबला सुनील आप उस कगार पर चल रहा है जहां पर जीत दोनों के दरवाजे पर दस्तक दे रही है, लेकिन जीत का दावेदार कौन होगा। उफान पर चलता मुकाबला, दोपहर का ये समय, ठंडा हवा बहते हुए, खचाखच भरा हुआ दर्शकों से स्टेडियम और क्या शानदार माहौल बन चुका है पर। बहुत ही शानदार प्रतियोगिता। सचिन स्वयं कप्तान आते हुए मैदान के बस सेकंड पर, बल्लेबाज विवेक पाटिल तीसरे पायदान पर आते हुए खतरनाक खिलाड़ी इस बीच मैदान पर। आपकी बार ताकतवर शॉट, अटैकिंग शॉट नयन वहां पर, लेकिन it couldn't stop it, the ball and ball finally cross the boundary for a शानदार शॉट। What an excellent body balance, goes on backboard, make the room for shot, attacking shot, just one bounce of the opponent. That's a fantastic shot from the Vivek Patil. विवेक पाटिल ने शुरुआत की अपने 4 के साथ। आप समीकरण बदल चुका है, 10 गेंदे 6 रन की आवश्यकता। 5 रन भी बनाएंगे तो शेडोर टीम यहां से जीत का झंडा लहरा सकती है। टॉस के आधार पर जीत की घोषणा की जाएगी यदि मुकाबला बराबर छूटेगा। देखना सचिन कितनी शानदार बल्लेबाज कर पाते हैं, गेंदबाज कर पाते हैं। बैकफुट पर जाकर कट कर दिया इस गेंद को, बैकफुट स्क्वायर लेग जिसे कहा जाता है। नयन यहां पर गेंद के पीछे आते हुए, जिस नयन ने पिछला ओवर फेंका था 12 रन देते हुए एक सफलता अर्जित की थी, वही नयन डीप पॉइंट से आते हुए, लेकिन समय था बल्लेबाज के पास 1 रन पूरा करने का। 9 गेंदे आप जीत के लिए 5 रन की आवश्यकता। हमारे रोशन और हमारे सुनील गोंदी इससे प्रतियोगिता में उनकी आवाज आप लगातार सुन पा रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। सचिन क्या कुछ करिश्मा कर पाएंगे मैदान के ऊपर, ये भी एक बड़ा सवाल बन पाएगा। फुल टॉस गेंद, ताकत का इस्तेमाल, खिलाड़ी वहां पर मौजूद, राकेश यस टेकन, ब्यूटीफुली टेकन, 1 मोर विकेट डाउन ऑन विकेट नंबर दूसरा मैदान से बाहर। आप समीकरण बदलता हुआ, बची हुई गेंदे 8 और जीत के लिए 5 रन की आवश्यकता। दिल को दहलाने वाला कश्मकश मुकाबला। क्या बात है राहुल, क्या बात है। जोर का झटका भी है और जो काम कभी दवा से नहीं होता ना सुनील जी, वो दुआ से होता है। क्योंकि हमने देखा हमारे सहवाग और हमारे वीरेंद्र युवराज सिंह को देखा, कैंसर हुआ था, लेकिन हमारे 100 करोड़ से आबादी लोगों के दुआ ने उनको बचाया दिया था। दुआ भी काम करती है मैदान के ऊपर। 8 गेंदे 5 रन की आवश्यकता। मजा आएगा खेल का, ये खेल मुफान पर चलता हुआ, मजा आ रहा है मुकाबले में।
आपकी बार इनसाइड आउट, लवली शॉट, नयन वहां पर जाते हुए, लेकिन नयन इस गेंद तक जब तक फील करे समय था बल्लेबाज के पास 2 रन की दौड़ लगाई। मानो जंगल में हिरन दौड़ रही है, ये दृश्य अक्सर डिस्कवरी चैनल पर हम देख पा रहे हैं। और वही दृश्य मैदान पर देखा, भाग मिलका भाग, रन बनाने, हमें चलना है, हमें दौड़ना है, हमें ऊंची उड़ान भरनी है, हमें मुकाबला जीतना है। ये जीत की प्यास है यहाँ पर सीडन टीम ने। आप जीत के लिए 7 गेंदे और महज 3 रन की आवश्यकता। क्या मुकाबला खेला मैदान के ऊपर, और क्या क्रिकेट का माहौल बना। बहुत ही शानदार मुकाबला बीच मैदान के ऊपर। 7 गेंदे 3 रन की आवश्यकता। दिल को दहलाने वाला ये मुकाबला। खिलाड़ी नयन वहां पर है, जब भी गेंद के पास जाते हैं तब तक समय मिलता है 1 रन का इजाफा होता हुआ। गेंद खराब थ्रो यहाँ पर, और यहाँ से बनेगा यस, फिंगर गोज बाय अंपायर, 1 more विकेट डाउन। 1 ही रन यहाँ से मिलेगा। अब 6 गेंदे 2 रन की आवश्यकता। और रंगनाथ जी आपका भी स्वागत है। मजा ले रहे, जिंदगी दोस्तों बहुत कम है। कोरोना में कई लोग हमें छोड़ के गए, क्या पता कौन सी शाम आखिरी होगी, क्या पता कौन सी मैच आखिरी होगी, और क्या पता कौन सा खाना आखिरी होगा। स्वागत है आपका। 6 गेंदे 2 रन की आवश्यकता। जिंदगी एक ही बार मिलती है दोस्तों, दोबारा नहीं मिलती। मजा लीजिए जिंदगी के, लेकिन साथ साथ नाम भी कमाइए दोस्तों। 6 गेंदे 2 रन की आवश्यकता। मुकाबले का रुख बदल चुका है यहाँ पर, क्योंकि करवट लेता मुकाबला। अब 1 रन भी बनाएगी तो टॉस के आधार पर यह मुकाबला जीता जा सकता है। इसी मैदान के ऊपर हमने देखा थे, कई मुकाबले देखे थे सुनील जी। इसी मैदान के ऊपर 2009 में एक मुकाबला हुआ था पलसपा वर्सेस मुरबी के बीच में। पलसपा टीम को 1 ओवर में 1 रन चाहिए थी और मेडन ओवर फेंका था नरेश ने। इतिहास के पन्नों पर कहानी लिख चुके हैं। तो ऐसी कोई गेंदबाज मैदान पर हो तो ये मुकाबला जीता जा सकता है। रोहित मैदान पर आते हुए, देखना रोहित क्या कुछ कर पाएगा। रोहित के ऊपर दबाव है, क्योंकि बल्लेबाज के ऊपर अब कोई दबाव नहीं है। मजा आएगा मुकाबले में। ओ बैकफुट पर जाकर ये देखिए मैग्निफिसेंट स्ट्रोक बनाते हुए और जीत की मोहर लगती हुई। 5 गेंदे यहाँ पर शेष रखकर इस मुकाबले में जीत मुकम्मल की। जीतने वाली टीम को हार्दिक बधाई देते हैं हम। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान।